काही तुझ्यासाठी काही. अरे आज कुणाला शिकलीचं लागीर झालं, कुणाला आजाचं लागीर झालं, पण अभिमानानं सांगावं वाटतं आम्हा शिवरक्षक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचं लागीर झालं, शिवाजी महाराजांचं लागीर. मा भवानीचा लेख तो रयतेचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जात, अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, पण या सर्वांना गुंफणारा फक्त माझा राजा शिवछत्रपती, फक्त माझा राजा शिवछत्रपती. अरे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा, पण म्हणजे परत न फिरणारा, तिन्ही जगात जाणणारा, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊचा पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारा, राज्याचा हितचिंतक, जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आता तरुण म्हणतोय आहेस तरुण तर घे माझा करून. अरे आहेस तरुण तर घे माझा करून, जाशील मरून तर टाकत्याल करून, जाशील मरून तर टाकत्याल करून. पण मला असं वाटतं आजचा तरुण असा असायला पाहिजे की आम्ही आजचे तरुण समाज सेवा करू मन भरून, अन्यायाला टाकू पुरून, बेरोजगारीच टाकू मरून, आणि तेव्हाच म्हणू आम्ही या देशाचे तरुण, आम्ही या देशाचे तरुण. राजा या समाजातील ड्युट्यांना लोकांसमोर हुकाचू करता येत नव्हतं, पण आज या ड्युट्याला इंस्टाग्राम आणि फेसबुकचे अकाउंट खोलून द्या, बघा कशी दन चॅटिंग करता येते. अरे डोळे असून अन्यायासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारखं जगणाऱ्या आजच्या तरुण पिढीला मोबाईलच्या अतिवापरामुळे घराचा कधी थिएटर झाला आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला हे कळलंच नाही. आज काजू बदाम सोडून गुटखा प्रसिद्ध झालाय, काजू बदाम सोडून गुटखा प्रसिद्ध झालाय. अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच कामाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, आता जुगार प्रसिद्ध झाला. जंगली रम्मी पे आओ ना महाराज डायलॉग भारी फेमस झाला. त्या गुटक्यामुळे खारवाला इतका श्रीमंत झाला, पण या व्यसनामुळे आजचा भारत देशाचा तरुण मात्र वाया गेला, या देशाचा भारत देशाचा तरुण मात्र वाया गेला. अरे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. अरे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. अजूनही भोतट झाली नाही ती दार शिवरायांच्या तलवारीची, कुणाचीच हिंमत नाही मराठ्यांना संपवण्याची, घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. अरे तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, यशस्वी कोण होतो? जो निर्णय घेतो तो नाही. मला एवढे गुण पडले, मला तेवढे गुण पडले, याच्यात तुम्ही निराशा आणू नका. यशस्वी कोण होतो? जो निर्णय घेतो तो नव्हे, तर तो घेतलेला निर्णय योग्य कसा आहे ना हे जो सिद्ध करतो ना तो खरा यशस्वी. सातत्य. 5 किलोमीटर पळणाऱ्या एका विद्यार्थ्याला विचारलं तुझ्या यशाचं कारण काय? तो म्हणाला मी थांबलो नाही. तो अप्रतिम उत्तर आहे. त्याला विचारलं तुझ्या यशाचं कारण काय? तो म्हणला मी थांबलो नाही. फक्त थांबू नका, फक्त पळतच राहा. आणि जर पळता येत नसेल तर चालत जा, आणि जर चालता येत नसेल तर रांगत जा, गुरफटत जा, फरकत जा, पण जा. जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत चालत जा. एवढं